नमस्कार मंडळी. काव्यासमोर अखेरीस रम्याचा खरा चेहरा उघड झालेला आहे. रम्या आणि वसुंधरा ह्या दोघीही तिच्या रूममध्ये बोलत असताना काव्या तिथे येऊन सगळं काही ऐकते. तर कशा प्रकारे त्या दोघी काव्याला फसवत आहेत हे काव्यासमोर उघड झालेलं आहे. रम्या वसुंधराला सांगत असते कशा प्रकारे काव्या तिच्या जाळ्यात अडकलेली आहे. रम्या म्हणत असते, आई, माझी गट फिलिंग असं मला सांगते की काव्या स्वतःहून माझ्याकडे येईल आणि मला म्हणेल, रम्या, तू माझ्यासोबत हॉस्पिटलला येतेस का? आपण हे बाळ ऑपरेशन करून टाकूयात. आणि त्यानंतर वसुंधरा म्हणत असते, तुझ्यासोबत ती येईल का? आणि असं म्हणत दोघीही मायलेकी खिकी करून दात काढत हसत असतात. तर हे सगळं सत्य काव्यासमोर उघड झालेलं आहे. काव्याने हे सत्य कसं ऐकलं हे ती पार्थला सांगत असते आणि हे ऐकून पार्थ तिला जवळ घेतो आणि तिला समजावून सांगतो, मी तुम्हाला तिच्यावरती विश्वास ठेवू नका म्हणून सांगितलं होतं. त्यानंतर काव्या इथे पार्थची माफी मागते आणि तिने केलेल्या चुकीची जाणीव झालेली आहे. काव्य आता गप्प बसणार नाही आणि रम्याला कसा धडा शिकवायचा हे दोघं पार्थ आणि काव्या मिळून शिकवणार. तर पुढील भागाच्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, गुरुजी घरी आलेले आहेत आणि माननी त्यांना विचारत असते, नंदनी आणि जीवा हे दोघेही खूप प्रयत्न करतायत, पण ह्यांच्या प्रयत्नांना यश का नाही येते गुरुजी? ज्याला उशिरा मिळतं त्याला धीर धरवत नाही आणि ज्याला लवकर मिळतं त्याला जपता येत नाही. तर गुरुजींचं हे कोड्यात बोलणं जीवाला मात्र काही कळत नाही. गुरुजींचं कोड्यात बोलणे हे भविष्यातले संकेत असतात, त्यामुळे ते कोड्यात बोलत असतात. तर इथे काव्याने रम्याचं सत्य नंदनीला सांगितलेलं आहे आणि नंदनी म्हणत असते, रम्या तर चुकीचीच आहे, पण तू तरी कुठं बरोबर वागलीस? वसुंधरा आणि रम्या ह्या दोन्ही मायलेकीला खूप घाई झालेली असते. काव्याला बाळ होणार आहे की नाही हे गुरुजींना भविष्यवाणी विचारायची. ज्यावेळेस विचारतात त्यावेळेस गुरुजी म्हणत असतात की मला त्या काव्याच्या हातामध्ये बाळ दिसत आहे आणि तिला बाळ होणार आहे. गुरुजींचा संकेत ऐकून रम्या आणि वसुंधरा ह्या दोघींची झोप उडाली आहे. पाहिल्याबद्दल धन्यवाद.